नमस्कार. मराठी व्याकरणात तुमचं स्वागत आहे. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग टॉपिकवर बोलणार आहोत. तो म्हणजे वाक्यांचे प्रकार. आता तुम्ही शाळेत असाल किंवा कुठल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, हा विषय सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग सुरुवात करूया. कधी विचार केलाय का की मी अभ्यास करतो, हे इतकं साधं वाक्य, पण व्याकरणाच्या नजरेतून पाहिलं तर याचे किती वेगवेगळे प्रकार असू शकतात. आज आपण नेमकं हेच रहस्य उलगडणार आहोत. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी वाक्य म्हणजे काय ते समजून घेऊ. मग त्याचे अर्थावरून आणि रचनेवरून कोणते प्रकार पडतात ते पाहू. त्यानंतर संयुक्त आणि मिश्र वाक्यांमध्ये नेमका काय फरक आहे यावर जरा खोलात जाऊन चर्चा करू. आणि शेवटी वाक्यांना एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात कसं बदलायचं तेही शिकूया. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. कोणतीही गोष्ट शिकायची असेल तर तिची पायाभरणी पक्की असली पाहिजे, नाही का? तर मग वाक्य म्हणजे काय? नुसते शब्द एकापुढे एक ठेवले की वाक्य तयार होत नाही. वाक्य म्हणजे शब्दांचा असा समूह ज्यातून एक पूर्ण अर्थबोध होतो. प्रत्येक शब्दाची योग्य जागी मांडणी झाली तरच एक परिपूर्ण वाक्य तयार होतं. आता प्रत्येक वाक्याचे दोन मुख्य भाग असतात. पहिला म्हणजे उद्देश. उद्देश म्हणजे ज्याच्याबद्दल बोललं जाते, म्हणजे वाक्याचा कर्ता. आणि दुसरा भाग म्हणजे विधेय. विधेय म्हणजे उद्देशाबद्दल जे काही सांगितलं आहे ते सगळं. यात मुख्यत्वे क्रियापद येतं. मराठी व्याकरणात आपण वाक्यांना मुख्यत्वे दोन प्रकारे ओळखतो. एक म्हणजे त्या वाक्यातून काय अर्थ निघतो यावरून, आणि दुसरं म्हणजे ते वाक्य कसं तयार झालंय, त्याची रचना कशी आहे यावरून. हे दोन बेसिक समजले की पुढचा प्रवास एकदम सोपा आहे. चला मग आता पुढच्या टप्प्याकडे जाऊया. वाक्यांचा पहिला मोठा प्रकार पाहूया, जो त्यांच्या अर्थावर किंवा हेतूवर अवलंबून असतो. अर्थानुसार वाक्यांचे 4 मुख्य प्रकार आहेत. पहिलं विधानार्थी वाक्य, जे फक्त एक स्टेटमेंट करतं, जसं की मी आंबा खातो. दुसरं प्रश्नार्थी वाक्य, जे सरळ सरळ प्रश्न विचारतं, तू आंबा खाल्लास का? तिसरं उद्गारार्थी वाक्य, जे मनातली भावना व्यक्त करतं, अबोबो केवढा मोठा साप. आणि चौथं आज्ञार्थी वाक्य, जे आज्ञा, विनंती किंवा उपदेश करतं, तो दरवाजा बंद कर. आता या विधानार्थी वाक्याचे पण 2 उपप्रकार आहेत, होकारार्थी आणि नकारार्थी. होकारार्थी म्हणजे पॉझिटिव्ह वाक्य आणि नकारार्थी म्हणजे निगेटिव्ह. पण गंमत बघा, आपण वाक्याचा अर्थ न बदलताही त्याला नकारार्थी बनवू शकतो. कसं? बघा, अमेरिका श्रीमंत राष्ट्र आहे, हे झालं होकारार्थी वाक्य. आता अर्थ तोच ठेवून श्रीमंतच्या जागी त्याचा विरुद्ध शब्द गरीब वापरून आपण म्हणू शकतो, अमेरिका गरीब राष्ट्र नाही. अर्थ तोच राहिला, पण वाक्य नकारार्थी झालं. चला एक छोटासा प्रश्न. काल जोरदार पाऊस पडला. हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? यात काही आज्ञा दिली आहे का? नाही. प्रश्न विचारलाय का? नाही. इथे फक्त एक विधान केलंय, एक माहिती दिलीय. म्हणून हे झालं विधानार्थी वाक्य. अगदी बरोबर. चला आता जरा खोलात शिरूया आणि वाक्यांची रचना कशी असते यावरून त्यांचे प्रकार कसे पडतात ते बघूया. परीक्षांमध्ये यावर खूप प्रश्न येतात, त्यामुळे लक्ष द्या. रचनेनुसार वाक्यांचे 3 प्रकार आहेत. पहिलं केवल वाक्य, एकदम साधं सरळ, ज्यात एकच कर्ता आणि एकच क्रियापद असतं, जसं एखादा एकसंध दगड असतो तसं. दुसरं संयुक्त वाक्य, ह्या 2 किंवा अधिक स्वतंत्र पूर्ण वाक्य जोडलेली असतात, जणू काही 2 समान मित्रांनी एकमेकांचा हात धरलाय. आणि तिसरं मिश्र वाक्य, यात एक मुख्य मोठं वाक्य असतं आणि बाकीची छोटी वाक्य त्यावर अवलंबून असतात. आणि इथेच खरी मजा आहे आणि खूप जणांचा गोंधळ उडतो. संयुक्त आणि मिश्र वाक्यांमध्ये नेमका फरक काय? चला आज हा गोंधळ कायमचा दूर करूया. हा तक्ता बघा, एकदम सगळं क्लिअर होईल. केवल वाक्यात एकच मुख्य वाक्य. संयुक्त वाक्यात 2 किंवा जास्त स्वतंत्र वाक्य असतात आणि ती आणि, व, पण किंवा अशा शब्दांनी जोडलेली असतात. ही दोन्ही वाक्य स्वतःच्या पायावर उभी असतात. पण मिश्र वाक्यात एकच प्रधान म्हणजे मुख्य वाक्य असतं आणि बाकीची वाक्य त्यावर अवलंबून असतात. ती जर तर, जेव्हा तेव्हा, कारण, म्हणून अशा शब्दांनी जोडलेली असतात. म्हणजे खरी गंमत यात जोडणाऱ्या शब्दांमध्ये आहे. चला आता काही उदाहरणं बघूया, म्हणजे विषय पक्का होईल. वारा सुटला आणि पाऊस गेला. इथे बघा, वारा सुटला हे एक पूर्ण वाक्य आहे आणि
पाऊस गेला हे सुद्धा एक स्वतंत्र पूर्ण वाक्य आहे. ती आणि या शब्दाने जोडली आहेत. म्हणून हे झालं संयुक्त वाक्य. या उलट, जेव्हा मी घरी गेलो तेव्हा जेवणं झाली होती. या वाक्यात तेव्हा जेवणं झाली होती हे एकट्याने पूर्ण अर्थ देत नाही. ते जेव्हा मी घरी गेलो यावर अवलंबून आहे. म्हणून हे झालं मिश्र वाक्य. मिश्र वाक्य ओळखायची एक सोपी पद्धत सांगतो. वाक्य आहे, तुम्ही म्हणता म्हणून मी हे काम केले पाहिजे. यातलं मुख्य वाक्य कोणतं? तर मी हे काम केले पाहिजे, कारण ते स्वतंत्रपणे उभं राहू शकतं. आणि त्यावर अवलंबून असलेलं वाक्य कोणतं? तर तुम्ही म्हणता. आणि या दोघांना जोडणारा शब्द आहे म्हणून. पाहिलंत किती सोपं आहे? चला, आता तुमची पाळी. बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात. सांगा बघू, हे कोणतं वाक्य आहे? बरोबर, इथे बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात ही दोन स्वतंत्र वाक्य आहेत, जी आणि या शब्दाने जोडली आहेत. म्हणून हे एक संयुक्त वाक्य आहे. चला, आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात मजेशीर भागाकडे आलो आहोत. आतापर्यंत जे काही शिकलो त्याचा वापर करून वाक्यांना एका रूपातून दुसऱ्या रूपात कसं बदलायचं ते पाहूया. वाक्यरूपांतर म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर वाक्याचा मेकओव्हर करणे. म्हणजे त्याचा मूळ अर्थ, त्याचा आत्मा न बदलता फक्त त्याच्या बाह्य रचनेत बदल करणे. हा नियम सगळ्यात महत्वाचा आहे. अर्थ तोच राहिला पाहिजे. समजा आपल्याकडे हे होकारार्थी वाक्य आहे, साफसफाई केल्यावर घर सुंदर दिसते. आता आपल्याला याचा अर्थ न बदलता याला नकारार्थी बनवायचं आहे. कसं करणार? आपण असं म्हणू शकतो की साफसफाई केल्याशिवाय घर सुंदर दिसत नाही. पाहिलंत, बोलण्याची पद्धत बदलली. एकात होकार आहे, दुसऱ्यात नकार, पण दोन्ही वाक्यांचा अर्थ अगदी एकच आहे. हीच तर वाक्यरूपांतराची जादू आहे. आणि हे तर अजूनच भारी आहे. मला खाऊ दिलास तर मी शाळेत जाईन. हे एक मिश्र वाक्य आहे, कारण त्यात जर तर ही अट आहे. आता याला साधं केवल वाक्य कसं बनवणार? आपण दिलास तर ऐवजी फक्त दिल्यावर किंवा दिल्यामुळे वापरू शकतो. म्हणजे वाक्य होईल, मला खाऊ दिल्यास मी शाळेत जाईन. अर्थ तोच राहिला, पण वाक्य सोपं झालं. तर मित्रांनो, आज आपण काय काय शिकलो त्याची एक पटकन उजळणी करूया. वाक्यांचे दोन मुख्य आधार आहेत, अर्थ आणि रचना. अर्थावरून 4 प्रकार: विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी आणि आज्ञार्थी. रचनेवरून 3 प्रकार: केवल, संयुक्त आणि मिश्र. संयुक्त वाक्य आणि पण सारख्या शब्दांनी जोडली जातात, तर मिश्र वाक्य जर तर, जेव्हा तेव्हा सारख्या शब्दांनी. आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे वाक्य रूपांतर करताना अर्थ बदलायचा नाही. जाता जाता तुमच्यासाठी एक छोटासा विचार. आपल्या रोजच्या बोलण्यात मित्रांशी गप्पा मारताना आपण सगळ्यात जास्त कोणती वाक्य वापरतो? साधी, सरळ, केवल वाक्य, की 2 गोष्टींना जोडणारी संयुक्त वाक्य, की मग अटी आणि कारणं सांगणारी मिश्र वाक्य? यावर जरा विचार करून बघा. तुम्हाला खूप इंटरेस्टिंग गोष्टी जाणवतील. चला तर मग पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासोबत.